या जजमेंटच्या वर्डिंगवरनं दिसतं. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्त्व दिलेलं आहे. सुभाष देसाईची जे सुप्रीम कोर्टात केस होती, सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नमेंट 11 मे 2023, त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या टीमने हा निकाल दिलेला आहे पक्ष संघटना महत्त्वाची, जे उमेदवारांची निवड करतात, त्यांना निवडणूक लढवायला फोर्स करतात आणि अशांचे मत यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांचं मत, त्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे. आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळा ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे, एक व्हीप कोणाचा आहे तो, आणि व्हीप हा जो दिलेला आहे तो विधिमंडळ पक्षानं व्हीप द्यायचा अधिकार कुणाला दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असं म्हणले की व्हीप किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार पक्ष संघटनेला आहे, विधिमंडळ पक्षाला नाही, व्हीपची निवड करण्यात. आणि त्यामुळे या ठिकाणी व्हीपची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 10 शेड्यूल ही आम्हा सगळ्यांना, म्हणजे आम्हा सगळ्यांना याचा अर्थ राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची दिशा देणारं असं ते शेड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहे. याच्यामध्ये आणखीन एक गमतीची गोष्ट ही की व्हीप मोजला तर त्याचं ॲक्शन घेता येते आणि त्याला अपात्रसुद्धा ठरवता येतं. इथं काय झालं आहे, इथं व्हीप मोजला म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती. पण निर्णयामध्ये, जजमेंटमध्ये व्हीप देणाऱ्याला व्हीप द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून म्हणजे स्पीकरने त्या संबंधीचा पात्रतेचा निर्णय शिंदेंच्यावर राहणाऱ्या 16 लोकांच्या विरोधी घेतलेला नाही. त्यांनी त्यांना त्यांची पात्र ठरवलं. दुसऱ्या बाजूला हे जे उद्धव ठाकरेंच्या विरोधाचे जे लोक होते त्यांनी स्पीकरच्या इलेक्शनमध्ये पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून त्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी केली होती. स्पीकर साहेबांनी तीही मागणी मान्य केली नाही आणि त्यांनाही पात्र ठरवलं. त्यांनी पात्रता या दोन्ही बाजूच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी मान्य केली. याचा अर्थ स्वच्छ हा आहे की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ही तिला पूर्णपणानं वगळण्याची भूमिका या जजमेंटमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये जायला
एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना अतिशय चांगली केस आहे अशा प्रकारचं फार्माफेसी चित्र त्या ठिकाणी दिसते. तुम्हाला आठवतं का नाही माहीत नाही, पण या सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्टीचं निरीक्षण केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आधी, आणि सुप्रीम कोर्टाने भाष्य असं केलं, त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला या संबंधीचा निकाल न्याय देण्याचा उत्तर घेता आला असता, पण त्यांनी राजीनामा दिला ते त्या ठिकाणीच्या पदावरच नाही, त्यामुळे त्याचं अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही. हा सुप्रीम कोर्टाचं हे भाष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता हे अफीरात जातील आणि अफीरामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल.